नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरील एका नव्या व्हिडिओमध्ये। मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, थंडीची चाहूल पुन्हा एकदा लागलेली आहे आणि या सीझनमध्ये मुंबई, नवी मुंबई येथील समुद्रकिनाऱ्यावरती मोठ्या संख्येने परदेश पाहुण्यांचं आगमन होतं, म्हणजेच फ्लेमिंगोंचं आगमन होतं आणि ते बघण्यासाठी आज आपण एका ठिकाणी आलेलो आहोत। चला तर मग जाऊया, बघूया आणि कुठे आलेलो आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो। चला तर बघूया। इथे सगळे फ्लेमिंगोंचे स्टॅच्यू आहेत। आणि आपल्याला जायचं इथे समोर। तर मी आता आलेलो आहे कोस्टल अँड मरीन बायोडायव्हर्सिटी सेंटर ऐरोली येथे। इथे आपल्याला मस्तपैकी फ्लेमिंगो बघायला मिळतोय, फ्लेमिंगोची प्रतिकृती बघायला मिळते आणि इथे काही चार्जेस दिलेले आहेत। म्हणजे आपल्याला तुम्ही जर इथे येताय तर 5 वर्षाच्या खालील जर मुलं असतील तर त्यांना निःशुल्क प्रवेश आहे। शाळेतील विद्यार्थ्यांना 30 रुपये, विदेशी विद्यार्थी 55, भारतीय प्रौढ व्यक्ती 55। तर आपल्यासाठी 55 रुपये तिकीट आहे। आणि जर तुम्ही व्हेकल घेऊन येत असाल तर व्हेकलसाठी सुद्धा चार्जेस आहेत, तुम्ही पॉज करून ते बघू शकता। शिवाय तुम्ही जर कॅमेरा आणताय तर कॅमेरासाठी सुद्धा चार्जेस आहेत इथे, हे सुद्धा तुम्ही पॉज करून बघू शकता। जर तुम्हाला इथे यायचं असेल तर ऐरोली स्टेशनवरून, ऐरोली वेस्टवरून तुम्हाला ऑटोसुद्धा मिळू शकते किंवा चालत यायचं असेल तर चालत थोडंसं लांब पडेल, साधारण 40 ते 45 मिनटं लागतात चालत येण्यासाठी। आणि इथला जो टायमिंग आहे हा सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे। तुम्हाला फ्लेमिंगो बघण्यासाठी बोटीने आतमध्ये जावं लागतं, खाडीमध्ये आतपर्यंत जावं लागतं। पण अगोदर तिकीट काढून घेऊया, त्यानंतर तुम्हाला किती चार्जेस आहे ते कळेल। चला, इथे मस्त एंट्रीलाच 2 फ्लेमिंगो आपल्याला बघायला मिळतात। फ्लेमिंगोचं स्टॅच्यू आहे तिथे आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे तिकीट काढण्यासाठी। तर इथे आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला वातावरण पण अगदी मस्त आहे बघा, अगदी ग्रीनरी आहे इकडे। अगदी पार्किंगसाठी तर तुम्ही गाडी घेऊन येताय तर इकडे पार्किंगला जागासुद्धा आहे इकडे। आणि इकडे समोरच आहे बायोडायव्हर्सिटी आहे आपल्याला, तर तिथे आपण जाऊया आणि त्याच्यानंतर मग आपण फ्लेमिंगो राईडसाठी जाऊया। पण त्याच्या अगोदर आपण तिकीट काढून घेऊया। मस्त आतलं वातावरण पण अगदी छान आहे, थंडावा आहे। तिकीट काढायला इकडे आहे, इकडून लेफ्टला आपल्याला तिकीट काढता येतं। तर तिकीट मी काढून घेतलेली आहे। एका माणसाचे 720 रुपये आहेत वीकेंडला, सॅटर्डे संडेला 720 रुपये आहे। जर वीकडेजमध्ये तुम्ही आलं तर तुम्हाला 530 रुपीज चार्ज लागतील पर पर्सन। जर तुम्हाला इकडे यायचं असेल आणि बोटिंगसाठी जायचं असेल तर ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा करता येतं। आणि ॲडव्हान्स बुकिंगसाठी इथे नंबर दिलेला आहे आपल्याला, कॉन्टॅक्ट नंबर आहे 9987673737। डिस्क्रिप्शनमध्ये हा नंबर मी देतो, ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू करू शकता आणि तुमची बोट राईड जी आहे ती बुक करू शकता तुम्ही। वाव, इकडे फिश बघा किती मस्त आहेत अगदी। एक छोटंसं फाउंटन तयार केलेलं आहे इथे, छान वाटतं बघायला। चला तर आतमध्ये जाऊया आपण। इकडे समोर अगदी ना मस्त, अगदी 3D मध्ये इफेक्ट जाणवतो या फिश। सुरुवातीपासून दाखवतो। मस्त वाटतंय। इकडे थोडक्यात माहिती दिलेली आहे, खारफुटी मुळांच्या आधारावरील जंगले। एक खारफुटी इथे दाखवले तुम्हाला, मॅनग्रोव्ज म्हणतात त्याला, फॉरेस्ट ऑन स्टिल्स। आपण दाबूया तर हा खंड्या पक्षी म्हणतात त्याला, त्याचा आवाज आहे हा। थोडक्यात काय तर आपल्याला खारफुटीचं डिटेल दिलेली आहे इथे।
अरे बघा, आपण आलो इकडून सरळ आलो, समोर गेट आहे तिथून आपण सरळ आलो आहे इकडे. आणि या साईडला जे आहे इकडे तिकीट घर आहे आणि इकडे हे बाजूला बायोडायव्हर्सिटी आहे. आणि इथून सरळ आलो, इथे आपल्याला बोर्ड दिसतो, त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. आपल्याला लेफ्टला जायचं आहे, जिकडे आपल्याला खारफुटी भ्रमंती आहे, रोहित पक्षी निरीक्षण, खारफुटी रोपवाटिका, खेकड्यांचे तळे, निसर्ग भ्रमण पायवाट आणि खाडी परीक्षण. आणि इकडे सुद्धा पार्किंगची सुविधा आहे. तुम्ही गाडी जर घेऊन येत आहे तर तुम्हाला इकडे पार्किंगची सुविधा आहे चांगले. त्याचे चार्जेस तुम्हाला अगोदर मी दाखवलेले होते, ते पॉज करून तुम्ही बघू शकता. आपल्याला इथून सरळ जायचं आहे. सकाळचं वातावरण अगदी मस्त वाटतंय आणि माझा घसासुद्धा बसलेला आहे. हा 2-3 दिवसापासून थोडासा त्रास होतोय त्याच्यामुळे. तरी पण म्हटलं चला जाऊया, आज सकाळची वेळ होती, ऑफिसमधून निघालो आणि म्हटलं चला आता फ्लेमिंगो बघायला जाऊया, कारण सीझन पण आहे आणि बघूया आपल्याला बघायला मिळतंय का. काय मेल भेटला नाही. पहिल्यांदाच मी फ्लेमिंगो बघायला जातोय. मस्त अगदी फुलं पण कशी बहरलेली आहेत इकडे आणि इकडे. आपल्याला इथून सरळ जायचं आहे, सरळ सरळ सांगितलं आपल्याला. चला बघूया. आजूबाजूला झाडी पण अगदी मस्त आहे, बाजूला दोन्ही साईडला बांबू आहेत लावलेले. त्याला कळकसुद्धा म्हणतात, आमच्याकडे कळक म्हणतात आणि बांबू हा दुसरा शब्द आहे. आणि बाजूला पण झाडं अगदी छान लावलेली आहेत, मस्त अगदी. थंडावा खूप आहे त्याच्यामुळे. हे बाजूला सगळं जंगल दिसतंय, सगळं खारफुटी म्हणतात माझ्या मते. स्पायडर मोठं आहे, स्पायडरचं झाड. तुम्ही इथे बोट रायडिंग जी आहे ती ॲडव्हान्समध्ये सुद्धा बुक करू शकता, कारण इथे रायडिंग जी आहे ती सकाळी 7-7:30 वाजल्यापासून चालू होते. जनरली इकडचा टायमिंग जो आहे 9 ते 6चा टायमिंग आहे, पण सकाळी जर तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग केलं बोटची तर तुम्हाला सकाळची राईडसुद्धा मिळू शकते 7-7:30च्या दरम्यान. डिपेंड करतं हाय टाईड लो टाईड काय आहे त्याच्यावरती सुद्धा, फेऱ्या पण डिपेंड करतात त्याच्यावरती. तुम्हाला जसं मी सांगितलं की तुम्हाला बोट राईड करायची असेल तर त्याचे चार्जेस तुम्ही सांगितले. जर तुम्हाला फक्त इथे फिरायचं असेल, फक्त इथे येऊन जेटीपर्यंत यायचं असेल तुम्हाला, तर त्याचे चार्जेस आहेत 55 रुपीज चार्जेस आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही इथपर्यंत जेटीपर्यंत येऊ शकता आणि आपले जे बायोडायव्हर्सिटी आहे, म्युझियम आहे, दोन्ही म्युझियम आहे ते तुम्ही एक्सप्लोर करू शकता. तर आपण आलो इकडून सरळ आलो आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे, इकडे पुढे जायचं आहे सरळ. इथून सरळ सरळ चालत जायचं आहे. इथे ब्रिज बनवलेला आहे, झुलता ब्रिज आहे पाण्यावरती बनवलेला. बोटी इथे आहेत 3 मस्त की, आणि बहुतेक भरती आहे वाटतं, पाणी वगैरे आहे इथे. दोन्ही बाजूला बघा मॅनग्रुव्ज आहेत, इकडे भरपूर आहेत. आपल्याला आता इथे समोर बोटी दिसत आहेत, तिथे जायचं आहे. तिथून मग आपल्याला ती बोट आतमध्ये घेऊन जाईल. मी पण खूप एक्सायटेड आहे बघण्यासाठी, कारण फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे माझा आणि तो मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. वाव, थंड वातावरण आहे, मस्त वाटतं अगदी. आता आपण बोटीची वाट बघूया, किती वेळ लागेल बघूया. हे बघा ही बोट आलेली आहे, आता ह्याच बोटने आपल्याला जायला मिळेल. चला तर आता 9:40 झाले सकाळचे. लाईफ जॅकेट घातलेलं आहे आणि आम्ही निघालो आहे. खूप एक्सायटेड आहे मी. चला, गणपती बाप्पा मोरया मोरया.
इधर आ गया सुपर. ते बघा समोर बघा एकदम गुलाबी चादर दिसते अंतरलेली मस्त. आपण जवळ गेल्याच्यानंतर अजून क्लिअर दिसेल. अभी अभी आएगा अब उधर में क्लियर नहीं आ रहा है फोटो। रास्ता फ्लेमिंगो এবার ওইখানে বসেছে এরা করছে এরা चला फायनली बघून झाले फ्लेमिंगोज. मजा आली. जवळपास 1 तास गेला आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला कदाचित क्लिअर दिसत नसेल पण प्रत्यक्ष इथे येऊन जर बघितलं तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी खूप छान दिसतं. मग नजारा इकडचा जबरदस्त होता. जवळ गेल्याच्या नंतर मग उडून जात होते कारण साहजिकच आहे त्यांच्या एरियामध्ये आपण गेल्याच्या नंतर ते काय जवळपास थांबणार नाहीत. पण मजा आली बघायला. भरपूर ठिकाणी बघायला मिळाले आणि आत्ता हा सीझन आहे त्याच्यामुळे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि जेव्हा हाय टाईड असते त्यावेळेला सकाळी 7-7:30 वाजता बोट चालू करतात. 5 फेऱ्या होतात त्यांच्या आणि लो टाईडमध्ये 2 ते 3 रायडर्स होतात. आणि आता हा सीझन चालू आहे फ्लेमिंगोंचा. म्हणजे साधारण एप्रिल ते मेपर्यंत हे आपल्याला पक्षी बघायला मिळतील. 25 मेला इथे मी विचारलं तर 25 मेला लास्ट बोट असते इकडे आतमध्ये खाडीमध्ये नेण्याची. तर तुम्ही हे पक्षी बघण्यासाठी फ्लेमिंगो बघण्यासाठी वाशी, बेलापूर, नेरूळ या ठिकाणी सुद्धा जाऊ शकता. इकडे सुद्धा हे पक्षी आता असतात. हेवी मेटलचं त्यानं एकेला 3,000 रुपये आहे दिवसाचं 8 ते काम करतील 4 तास. चला तर मग आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.